आजपासून पुढचे 3 दिवस राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। ठाणे आणि रायगडसह घाट माथ्याला देखील रेड अलर्ट जारी झाला आहे। आज आणि उद्या कोकणातील काही भागात देखील अतिवृष्टीचा इशारा असेल। तर मुंबईसह ठाणे रायगडसह घाट माथ्याला रेड अलर्ट असेल। आज आणि उद्या कोकणात देखील काही भागात अतिवृष्टी होणार आहे। आजही मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईसह ठाण्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। काल आणि परवा देखील असाच पाऊस पडला आणि आज देखील सकाळपासूनच प्रचंड प्रमाणात मुंबईमध्ये कोसळधारा बरसतायत। हे दृश्य आपण पाहतोय मुंबईमधले आहे। मुंबईसह ठाण्यात रात्रीपासूनच कोसळधारा बरसतायत आणि त्यामुळे अनेक रस्ते जलमय झालेत आणि या रस्त्यांवरूनच नागरिकांना वाट काढावी लागते। वाहनांना देखील त्रास होतोय कारण रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। संततधार कायम आहे। कालपासून जी सुरू झालेली आहे ती आज सकाळपर्यंत तशीच आहे आणि त्यामुळे हा पाऊस कायम राहिल्यानं अनेक सखल भाग जलमय झालेत। ही दृश्य आपण पाहतोय, रस्त्याच्या कडेला पाणी साचले आणि हे पाणी थोडं जास्त प्रमाणात साचलंय। पावसाची संततधार सुरू असल्यानं हे पाणी साचल्याचं कळतंय। मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम लोकलवर देखील झालाय। तिन्ही मार्गांवरच्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरानं सुरू आहेत। मध्य रेल्वेवरील लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरानं आहे, तर पश्चिम रेल्वेवरची लोकल 10 मिनिटे उशिरानं सुरू आहे। हार्बर मार्गावरची लोकल 5 ते 7 मिनिटे उशिरा आहे। हे दृश्य आपण पाहतोय, रेल्वे रुळांवर पाणी साचले आणि त्यामुळेच ही रेल्वेची वाहतूक आहे ती थोडीशी मंदावली आहे, पण रेल्वे सेवा सुरू आहे।